आज या 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जो समारंभ आज आयोजित केलेला आहे, आयोजक आहेत माननीय ॲडव्होकेट सोनिया गजभियेताई, त्या अधिवक्ता आहेत उच्च न्यायालय नागपूरच्या, आणि संस्थापक आहेत अध्यक्ष भीमराज की बेटीच्या आणि संविधान रक्षकच्या. त्यांनी आजचा हा जो प्रोग्राम समारंभ जो आयोजित केला आहे, त्यात आपल्याला ते 100 विद्यार्थ्यांना आज पुस्तक आणि पेन पेन्सिल वाटप होणार आहे. त्यानंतर धम्मगीत संध्या आहे आणि हे जे आपण जे पुस्तक पेन पेन्सिल वाटप करतो हे एक ज्ञानाचं प्रतीक आहे जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी ज्ञानरूपी शिक्षण जे दिलेलं आहे, ज्यात आपलं आयुष्य प्रकाशमय झालेलं आहे. बाबासाहेबांनी पेनाच्या एका टोकावर, त्यात गाण्यातही तिचं मेन्शन केलेलं आहे की पेनाच्या एका टोकावर भारताचं त्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे आपल्यासाठी आजच्या तारखेला इतर लोकांसाठी अस्त्र आणि शस्त्र वेगळं काही असतं, पण आपल्यासाठी आपल्याला अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र एकच आहे, ते म्हणजे पेन आणि आपले एज्युकेशन, आपलं शिक्षण आणि आपले विचार. आणि तोच उपक्रम ॲडव्होकेट सोनियाताई गजभिये आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त करत आहेत. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सर्वाधिक करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. भीमराज की बेटी आयोजित 65वां धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभ, धम्मगीत संध्या व 100 विद्यार्थ्यांना पुस्तक व पेन पेन्सिलचे वाटप असा हा प्रोग्राम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. भीमराज की बेटी ही जी सामाजिक संघटना आहे, जर याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ही नेहमी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असते. भीमराज की बेटी ही आपली सामाजिक संघटना आज हिला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, कारण की 5 वर्षाआधी भीमराज की बेटीने धम्म प्रवर्तन दिन हाच कार्यक्रम घेतलेला होता. त्यामुळे आज आपल्या भीमराज की बेटीला 5 वर्ष होतात, त्यामुळे त्याकरता टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. आपली ही जी सामाजिक संघटना आहे, मी याला माझी सामाजिक संघटना आजपर्यंत कधीच म्हटलेलं नाही आहे, कारण ही आपल्या लोकांची संघटना आहे. ही आपल्या सर्वांसाठी ओपन मंच अशी ही संघटना आहे, ज्यामध्ये कोणी पण येऊन कार्य करू शकतात. ही माझ्या एकटीची संघटना नाही आहे. इथे जे सर्व उपस्थित मान्यवर आहेत, आपण जे इथे बसलेले आहोत, ही त्यांची संघटना आहे.
भीमराजकी बेटीने एक प्रण हातात घेतलेला आहे. आपल्या आंबेडकरी चळवळ जी आहे, आपली आंबेडकरी चळवळ आणि त्याचप्रमाणे तथागतांचे जे विचार आहेत व संविधान, भारतीय संविधान आहे त्याचे जे घटक आहेत, त्याचे जे आर्टिकल्स म्हणतो आपण, त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता काम हे भीमराजकी बेटीने आपल्या हातात घेतलेलं आहे. आणि त्याकरिता आपल्यासारखे जे उपस्थित मंडळी असतात व जे मान्यवर असतात ते आपल्याला नेहमीच मदत करत असतात. आज भीमराजकी बेटीचं कार्य सांगायचं म्हटलं तर महिलांच्या उत्थानासाठी सर्वप्रथम ही कार्यरत असते. त्यानंतर महिलांचे कुठलेही प्रश्न असो, ते मग डोमेस्टिक व्हायलन्स असो, त्यांचे घटस्फोटाचे प्रश्न असो किंवा 498A सारखे प्रश्न असो, आपण हे सगळे प्रश्न भीमराजकी बेटीतर्फे निशुल्क लढतो. ज्यामध्ये आपण अशा पीडित लोकांकडनं 1 रुपया सुद्धा घेत नाही. त्यांना सांत्वना देऊन आपण त्यांचे असे केसेस आपण फ्री ऑफ कॉस्ट लढतो. त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये आज जी अराजकता वाढलेली आहे, मनुवादांचा जो वार आपला समाज सोसतो आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ॲट्रॉसिटी. आजही आपल्या समाजातील महिला असो पुरुष असो त्यांच्यावर मनुवादांचा अत्याचार चालतच असतो. हा मनुवादांचा अत्याचार कुठेतरी रोखण्यासाठी आणि ॲट्रॉसिटीचे केसेस मी फ्री ऑफ कॉस्ट लढते. त्यामुळे आपल्या समाजातील कुठल्याही लोकांना ॲट्रॉसिटीचे केसेस जर बघायचे असतील, कारण आपल्या समाजातील आजही लोक हे वंचितच आहेत, पैशाने कुठेतरी मागेच असतात, आर्थिकदृष्ट्या कुठेतरी दुर्बलच आहेत. त्यामुळे अशा आपल्या समाजातील लोकांच्या ॲट्रॉसिटीची केस भीमराजकी बेटी ही फ्री ऑफ कॉस्ट लढते. त्यानंतर आपल्या समाजातील लोकांचा सगळ्यात मेन जो प्रॉब्लेम असतो की आर्थिक चंचल. आपल्या समाजातील आजही लोक लेबर वर्कमध्ये सगळ्यात जास्ती आहेत. 200 रुपये किंवा 300 रुपये प्रति दिवस त्यांची कमाई असते. अशा याच्यामध्ये ते घर सांभाळणार की स्वतःचं स्वास्थ्य बघणार. तर अशाच प्रकल्पातून आपण तथागत चॅरिटी क्लिनिक ही संकल्पना चालू केलेली आहे. या तथागत चॅरिटी क्लिनिकमध्ये डॉक्टर बोरकर जे MBBS आहेत ते आपल्याला सेवा देत असतात. आपण त्यांचं जे हॉस्पिटल आहे भगवान नगरला, आपण ते रेंटनी घेतलेलं आहे आणि तिथे आपल्या समाजातील जे लोक आहेत आणि नुसतं आपल्या समाजातील नाही, जो पण गरीब वर्ग आहे, जो पण वंचित वर्ग आहे, आपण त्यांना निशुल्क तिथे उपचार करवतो व त्यांना औषधोपचार सुद्धा आपण निशुल्क देतो. त्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की कोणी पण व्यक्ती आपल्या वसाहतीतील असो किंवा वसाहतीच्या बाहेर असो, ज्यांना खरंच औषधोपचाराची गरज आहे, ज्यांना खरंच उपचाराची गरज आहे, त्यांनी त्या हॉस्पिटलला आपला उपचार फ्री ऑफ कॉस्ट करावा, निशुल्क करावा. त्याचप्रमाणे महिलांच्या उत्थानासाठी भीमराजकी बेटी ही नेहमी अग्रेसर असते. मग ते कुठलं पण महिलांच्या उत्थानासाठी कार्य असो, त्यांना जागृत करणं असो किंवा त्यांना समोर आणण्याचे कार्य असो, हे भीमराजकी बेटी थ्रू नेहमीच करण्यात येतं आणि समोर पण करण्यात येईल. त्याच्यामुळे जर कुठल्याही महिलांना असं वाटत असेल की आम्ही भीमराजकी बेटीला जोडायला हवं व महिलांसाठी काही कार्य करायला पाहिजे, तर ते भीमराजकी बेटी या सामाजिक संघटनेला कधी पण जोडू शकतात. कारण की ही संघटना तुमच्याच लोकांची आहे. त्याच्यामुळे इथे कधी पण येऊन तुम्ही महिलांसाठी कार्य करू शकता. त्याचप्रमाणे कुठल्याही महिलांना असं वाटत असेल की माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत जे मला शेअर करायला हवेत, कारण की महिलांचे बरेच प्रॉब्लेम असतात, ते आपण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना कन्सल्टन्सी देतो. माझं ऑफिस इथे समोरच आहे. कुणाला असं वाटत असेल की मला काही माझ्या समस्या आहेत ज्यात मला ताईंसोबत चर्चा करायच्या आहेत किंवा मला काही आर्थिक चणचण आहे किंवा माझ्या घरी थोडे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर मला ताईसोबत शेअर करायला हवं. कारण की जेव्हा आपण आपल्या भावना कुणासोबत मन मोकळं बोलतो, आपलं मन तितकंच मोकळं होतं. आणि मी एक महिला असून महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते चांगल्याने समजू शकते, त्यांच्या भावना समजू शकते आणि म्हणूनच आम्ही महिलांकरिता एक कन्सल्टन्सी चालू केलेली आहे जी मी निशुल्क ठेवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही महिलांना वाटलं की आम्हाला कुठल्या तरी प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्हाला ताईंकडून काहीतरी सल्ला हवा आहे, तर तो निशुल्क येऊन माझ्या ऑफिसमध्ये घेऊ शकतात. समतेची दिशा जी आहे ती दिशा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मनामधला जो अहंकार आहे तो अहंकार काढून टाकून बौद्ध धम्म जो आहे हा अहिंसेच्या दिशेनं शांतीच्या दिशेनं कसा चाललेला आहे. आणि गौतम बुद्धांचं जे तत्त्वज्ञान आहे तत्त्वज्ञान जगभरामध्ये जाऊन पोचलेलं आहे. आम्हाला अमेरिकेने डेमोक्रेसी शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. 2500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी होती. गौतम बुद्धांच्या त्या कालखंडामध्ये ज्यावेळेला भिक्खू संघामध्ये वादविवाद व्हायचे आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपलं मत जे आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. व निर्णय घ्यायचा असेल तर तो घ्यायचा कसा. मग मेजॉरिटीने निर्णय घ्यायचा अशा पद्धतीचं म्हणजे जी डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे ही लोकशाही त्या 2500 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये होती. आणि त्यामुळे हा जो बौद्ध धम्म आहे हा बाबासाहेबांनी आपल्याला दिला. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. बाबासाहेब आंबेडकर हा सूर्य जर आमच्या जीवनामध्ये उगवला नसता तर आम्ही अंधारामध्ये राहिलो असतो. अंधारामध्ये ताचपडत आम्ही अनेक पिढ्या आमच्या गेल्या असत्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला उजेडामध्ये आणलं, प्रकाशामध्ये आणलं. बाबासाहेब आंबेडकर हा प्रकाश देणारा सूर्य आहे. बाबासाहेब आंबेडकर विचार देणारा सूर्य आहे. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रचंड अशा पद्धतीचे वैचारिक नेते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. जर कदाचित या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर आज आम्ही कुठे असतो काय सांगता येत नाही. बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं नसतं तर आम्ही पाकिस्तानमध्ये असतो की पाकिस्तान भारतात असतं काय सांगता येत नाही. बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलेलं आहे की त्या संविधानामुळं या देशाचे आता तुकडे होऊ शकत नाहीत. या देशाचं संविधान अत्यंत प्रगल्भ आहे. या देशाचं संविधान जे आहे ते सर्वमान्य अशा पद्धतीचं आहे. सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना न्याय देणारं ते संविधान आहे. बौद्ध धम्माचा जो आदर्श आहे तो आदर्श दाखवणारं ते संविधान आहे. हे जे अशोक चक्र आहे अशोक चक्र या देशाच्या आपल्या फ्लॅगवरती आहे, आपल्या झेंड्यावरती आहे. आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांची आठवण करून देणारा अशा पद्धतीचा तो झेंडा जो आहे तो ध्वज आहे. हा ध्वज फडकताना पाहिल्यानंतर आपणाला सम्राट अशोकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, बौद्ध धम्माची आठवण आल्याशिवाय राहत नाही, बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची भूमी जी आहे ही नागपूरची भूमी बौद्ध धम्माच्या दीक्षेसाठी निवडली. आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळं नागपूरकरांचा आम्हाला अभिमान आहे. नागपूरशी माझं अतूट अशा पद्धतीचं नातं आहे. विदर्भातल्या लोकांशी माझं अत्यंत अतूट असं नातं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं नातं जे आहे नातं कधी न तुटणारं अशा पद्धतीचं नातं आहे. आणि त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून, केंद्रीय मंत्रिमंडळामधला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सोनियाला शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की नागपूरमध्ये दलित पॅंथरच्या काळामध्ये मी अनेक वेळेला आलेलो आहे. माझ्या नेतृत्वाला उभारी आणण्याचं जे काम आहे, माझ्या नेतृत्वाला मुंबईच्या विधानसभेपर्यंत आणि दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचवण्यामध्ये नागपूरकरांचा फार मोठा वाटा आहे. कारण मी अनेकांचा काढलेला आहे काटा आणि मला मोठं करण्यामध्ये आहे नागपूरकरांचा वाटा. त्यामुळं नागपूरकरांचा फार मोठा वाटा आहे. मी तर इथं सायकलनं मी फिरलेलो आहे. या ठिकाणी अनेक भागामध्ये मी त्या काळामध्ये सायकलने मी आलेलो आहे. आणि पॅंथरच्या छावण्या ज्या आहेत त्या पॅंथरच्या छावण्या शहरा इथल्या भागामध्ये आम्ही उभ्या केलेल्या आहेत. अनेक लोकांच्या घरी मी जाऊन जेवण केलेलं आहे. तेवढ्याला हॉटेलमध्ये वगैरे जेवण करणं अवघड असायचं. म्हणजे एवढे पैसे आमच्याकडे कोणाकडे नसायचे. त्यामुळं सगळे लोक मला आपापल्या घरी जेवायला आवडून बोलवायचे. त्यामुळं नागपूरकरांचा आणि माझा संबंध अत्यंत जवळचा आहे. आजच्या एका कार्यक्रमामध्ये आपले डॉक्टर सुरेश घरडे जे आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, कार्यक्रमाचे उद्घाटक आपले अरुण गाडे आहेत, प्रमुख अतिथी आमचे धनराज डहाट आहेत, डॉक्टर धनराज डहाट आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, डॉक्टर अनिल हिरेगंजे आहेत, अमन कांबळे आहेत आणि सोनिया गजबी तर या ठिकाणी आहेतच आहेत. तर त्या सोनियांचा माझी ओळख म्हणजे फोनवरती आहे. ती मला तर सारखा फोन करत असते आणि हिचा फोन आला की मी उचलत असतो. बाकीच्या लोकांचे जास्त फोन उचलत नाही आणि उचलत नाही असं नाही आहे. परंतु
ही सोनियाचे फोन मात्र मला नेहमी येतात आणि ती मला इथली सगळी माहिती देत असते, तिच्या कार्याची माहिती ती देत असते. कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांना तिने जेवण दिलेलं आहे, औषधं दिलेली आहेत, मास्क दिलेले आहेत. त्यानंतर इतर वेळेला ज्या इतर महिलांवर काय अत्याचार झाला तर त्यांच्या केसेस तिने हाताळलेले आहेत. तर अशा पद्धतीची एक अत्यंत ॲक्टिव्ह असणारी जी बेटी आहे, भीमराजची बेटी, ही आज इथं आपल्या समोर आहे आणि मी तिला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. मी जवळपास 25 वर्ष चंद्रपूरला नाट्यक्षेत्रामध्ये काम केलं आहे. पथनाट्य चंद्रपूरला जी पथनाट्याची चळवळ आहे ती रुजवण्याचं काम मी खऱ्या अर्थाने चंद्रपूरला केलं आणि अनेक 25-30 नाटकं मी रंगमंचावर आणली. नाटकाच्या बरोबरच मी माझा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा होतो आणि कवितासुद्धा करत होतो. परंतु नाटकाच्या क्षेत्रामध्ये जे मला करायला मिळालं, मी जे नाटकं केली ते प्रस्थापित मराठी नाटकं नाही आहेत, ती सगळे चळवळीची नाटकं आहेत आणि त्याच्यामधले तर अर्धे पथनाट्य आहेत. जे पथनाट्य मी स्वतःच्या खर्चाने माझे जे कलावंत होते त्यांना घेऊन गावोगावी फिरलो आणि प्रबोधनाचा प्रयत्न केला जेवढा होते तेवढा. आपल्याकडून समाजासाठी जे आपणाला येते, जे आपल्याजवळ आहे, त्या माध्यमातून समाजाचं ऋण फेडावं. मला नाट्यकलावंत मी होतो, त्यामुळे मला ही कला अवगत होती, नाट्यकला. तर त्या माध्यमातून मी त्याला समाज जागृतीशी जोडलं आणि मी प्रबोधन करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. किती झाला किती नाही हे मला माहिती नाही. नंतर नागपूरला आल्यानंतर कोराडीला मी होतो, तिथेसुद्धा मी तीन चार वर्ष होतो. तिथेसुद्धा मी पथनाट्य केलेली आहेत आणि तिथून मग मुंबईला बदली झाली आणि मुंबईला मी काही करू शकलो नाही, कारण जाण्या येण्यामध्येच माणूस तिथे टगून जातो. तर मित्रांनो, आता मी परिवर्तन विचारमंच आणि ॲडव्होकेट सोनिया गजभिये मॅडम यांच्या भीमराज की बेटी या संस्थेशी जुळलेलं आहे. भीमराज की बेटी या संस्थेतर्फे अनेक लोकोपयोगी कामे ॲडव्होकेट सोनिया करत आहेत. मी त्यांचा आभारी आहे आणि स्वतःच्या पैशाने आता त्यांनी दवाखानासुद्धा सुरू केला आहे गरिबांसाठी. अनेक ते लोकोपयोगी कामे करत असतात आणि मला ते आवडतात, म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. यापुढेही असे सामाजिक कामं करीत राहील अशी ग्वाही देतो आणि आपले 2 शब्द संपवितो. जय भीम. मागच्या काही दिवसापूर्वी गाडे सर आणि गजभिये मॅडम यांच्याशी परिचय झाला आणि नकळतच मी या मंडळीकडे खेचल्या गेलो, कारण मी त्याच मंडळीकडे खेचल्या जातो ज्याचे विचार मानवतावादी असतात. विषमतावादाविरुद्ध, मनोवादाविरुद्ध जो समाज हजारो वर्षापासून पोखरला गेलेला आहे, अशा भटक्या समाजाचा मी एक प्रतिनिधी आहे. या समाजामध्ये आत्माराम कन्हेराम राठोड हे फार मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांनी एका आपल्या तांड्या नावाच्या ग्रंथात म्हटलं आहे की तांड्यामध्ये जर बुद्ध किंवा बाबासाहेब गेले असते तर ते रिकाम्या हाताने परत आलेच नसते. याचा अर्थ तांड्याची मूळ जीवनशैली ही निसर्गवादी आहे, विज्ञानवादी आहे आणि अशा विज्ञानवादी लोकांचं जर नेतृत्व तांड्याला लाभलं असतं तर तांडा निश्चितच विज्ञानवादी, मानवतावादी आणि समतावादी झाला असता. परंतु ही महामानव तांड्यापर्यंत फार उशिरा पोहोचायला लागलीत. तांड्यापर्यंत ह्या महामानवांचे विचार पोहोचवणारे जे अनेक कार्यकर्ते आज महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यापैकी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. विज्ञानवादाची मशाल घेऊन तांड्यामध्ये पोहोचायचं. तांड्याच्या नवतरुणांना हातामध्ये पेन पेन्सिल द्यायची आणि त्यांच्या डोक्यामध्ये मशाल पेटवायची, हे कामं आम्ही करतो. तांड्याचा प्रबोधनकार
म्हणजे भजनकरी. भजनं करणारी लोक जी मंडळी असतात ती तांड्यामध्ये आमच्या असतात. या भजनकरी मंडळी तांड्याच्या 13वीमध्ये 5वीमध्ये जे काही प्रकार स्वीकारलेले आहेत इथल्या विषमतावाद्याकडून, त्या सगळ्यांमध्ये ही मंडळी अगत्याने असतात. मग तांड्याला जर बदलवायचं असेल तर या मंडळींना आधी बदलवावं लागेल. म्हणून नागपूरमध्येच 2018मध्ये अखिल भारतीय पातळीवरचं भजनकरांचं संमेलन जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं ते नागपूरमध्ये घेण्यात आलं. आज मी नागपूरमध्ये 50 विद्यार्थी दत्तक घेऊन शिकवतो आहे. आताच मी जिल्हेकर सरांना दाखवलं की 10 विद्यार्थी 9वी 10वीचे काल नागपूरला आलेत. त्यांचं राहण्यापासून तर सगळी व्यवस्था, त्यांच्या दवाखान्यापर्यंतची सगळी व्यवस्था आम्ही करतो. सीताराम मामा झाले, आम्ही झालो, काही मंडळी, मोजकी मंडळी. त्यासाठी कोणाहीकडून वर्गणी सुद्धा मागायला आम्ही जात नाही. कारण असं समाजामध्ये वर्गणी मागणारे खूप बदनाम झालेले आहेत. योगायोगाने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्याला आरक्षणाचा अधिकार मिळालेला आहे आणि तो आरक्षण जेव्हा खेचू, महाराष्ट्र सरकार जेव्हा खेचू पाहत आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला 3 दिवसामध्येच गाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेटून लावलं आणि सगळ्या विमुक्त भटके अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना एकत्र केलं. पेबॅक टू सोसायटी ऑफ इंडियाचा मी ट्रेनर आहे. पेबॅक टू सोसायटी ऑफ इंडिया आम्हाला सांगतं की बाबासाहेबांचं बरेचसे विचार आम्ही समजू शकलो नाही, अजूनही असंशोधित आहेत. उदाहरणार्थ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा साधा शब्द आपण सरळ त्याचा अर्थ घेतला, पण शिका याचा गंभीर अर्थ किंवा शिका याचा खरंच अर्थ काय असेल? बाबासाहेब जे प्रबुद्ध भारताची संकल्पना मांडतात, तो प्रबुद्ध भारत कसा असेल? तो प्रबुद्ध भारत कुठे लपला असेल? शिका म्हणजे काय शिका? कारण इथे तर आपल्याला जे शिकायला पाहिजे ते शिकवल्याच जात नाही. नोबेल पारितोषिक विजेता एडमंड बोनो जो म्हणतो की भारताच्या लोकांमध्ये जर थिंकिंग स्किल आपण शिकवलं तर भारत हा जगातला महासत्ता होईल, परंतु आपल्याला थिंकिंग स्किल शिकवल्याच जात नाही, जी बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सम्राट अशोक आपल्या समोर सादर केला जातो, परंतु कसा कलिंगा युद्धातला सम्राट अशोक आपल्या समोर सादर केला जातो, परंतु विश्वगुरु महान अशोक आपल्या समोर सादर केला जात नाही. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलवण्यासाठी तुमच्यासोबत मी एक छोटासा कार्यकर्ता नेहमी तत्पर राहील. आणि विशेष म्हणजे नागपूर शहरामध्ये या ठिकाणी जो माझा सत्कार आपण सोनिया मॅडम आणि मंडळींनी आयोजित घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी जे काही काम करते आणि माझे जे प्रेरणास्थान आहेत ते माझे वडील आहेत आणि मी हा माझ्या सत्काराचं संपूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देते. कारण त्यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून माझ्यावरती जे बाबासाहेबांचे किंवा धम्माचे विचार पेरलेत त्यातूनच मी जे माझे कार्य पुढे चालू ठेवले आहे. सर्वप्रथम मला बाबासाहेबांची जी मातृ संघटना आहे समता सैनिक दलात तिथे प्रवेश करून दिला आणि त्या समता सैनिक दलाची एक बालसैनिक म्हणून मी तिथे घडत राहिले. तिथे मला प्रशिक्षण मिळत राहिले आणि तिथून माझ्यावरती संस्कार होत राहिले. तिथून माझ्या कार्याला सुरुवात झाली आणि ऐन तारुण्यात असतानाच मी माझ्या वडिलांचं बोट धरूनच सामाजिक क्षेत्रात कार्याला लागली. आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचं म्हणजे काय तर झोपडपट्ट्यांमधील लहान मुलांना बालसंस्कार वर्ग सादर करणे, त्यांच्या प्रश्नमंजुषा घेणे, हे सर्व कार्य माझे सतत सुरू राहिले. मध्यंतरीच्या काळात थोडी गॅप पडली, पण नंतर मात्र मी पुन्हा तेवढ्याच जोमाने उभी राहिली आणि त्याच्यानंतर मी वाचनाकडे वळली आणि वाचन करता करता मी लेखनाकडे वळली आणि माझे अनेक लेख वर्तमानपत्रात, मासिकात आणि साप्ताहिकांमध्ये प्रकाशित होत आहेत. आणि याच वाचनाच्या अध्ययनाच्या माध्यमातून मी अनेक प्रबोधन वर्ग घेते आहे. आणि आजच्या जर तारखेला जर माझं कार्य म्हणत असाल तर आज माझ्याकडे 500 असे झोपडपट्टीमधील गरीब मुलं आहेत की ज्यांना आम्ही
दररोज प्रशिक्षण देत आहोत. दररोज त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. अनेक मुलांच्या शाळा बंद झालेल्या आहेत, कारण आता ह्या करोनाच्या काळामध्ये अनेकांच्या पालकांनी शाळेमध्ये फी भरलेले नाही. त्यांच्या मुलांचे शाळा बंद झालेल्या आहेत. अशा मुलांना आम्ही त्यांच्या शालेय वस्तू पुरवतो आहेत. त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, कारण त्यांना शाळेतून ॲडमिशन सुद्धा रद्द केली होती. त्या मुलांना आम्ही शाळेत प्रवेश करून दिला, त्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले, त्यांना लागणाऱ्या वस्तू. आता काल परवा सुद्धा आम्ही वह्या पुस्तकांचे वाटप केलेले आहे. आणि आता आणखी एक दुसरं आमचं कार्य असं सुरू आहे की आम्ही महाराष्ट्र स्तरावर एक संविधान प्रेमी असा एक ग्रुप तयार केला आणि राष्ट्राच्या एकनिष्ठेसाठी आज संविधान सर्वात महत्त्वपूर्ण अशी हा एक महत्त्वपूर्ण दस्ता आहे की राष्ट्राला ते एकनिष्ठ बनवू शकते. आणि म्हणून संविधानाचा जागर म्हणून आम्ही एक घरोघरी संविधान एका सोप्या भाषेत किंवा घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं जाईल याच्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. मी महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघामध्ये माननीय अरुण गाडे साहेब यांच्या आशीर्वादाने 2003 पासून कार्य करतो. मला शिकायला खूप वेळ लागला आणि माननीय आमचे गाडे सर यांची इच्छा होती की आमचे सीतारामजी राठोड भटक्या समाजाचे आहे आणि जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे. त्यांची इच्छा होती की आपलं एक पॅनल उभं करावं आणि पॅनल उभं करून पतसंस्थेवर कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचा झेंडा उभारावा. त्यांची इच्छा मी 2015मध्ये पूर्ण केली. 2015मध्ये स्वतंत्र विलक्षण लढून महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचा झेंडा जिल्हा परिषदेवर पतसंस्थेवर उभा केला. परंतु त्यांची एक इच्छा अधुरी राहिली होती की आमच्या या पतसंस्थेवर अध्यक्षसुद्धा कास्टाईपचा राहिला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण मी मागील महिन्यामध्ये केली. साहेबांच्या आशीर्वादाने मी आज त्या खुर्चीवर आहे. माननीय गाडे साहेब, तुम्हाला माहीत आहे कामगार नेते आहे, कर्मचाऱ्याच्या प्रश्नासाठी ते झटणारे आहे. मंत्रालयापासून तर दिल्लीपर्यंत उपोषणासाठी भीत नाही आणि कर्मचाऱ्याच्या मागण्या हक्कासाठी पुढे येतात. आता ताईंनी सांगितलं सरांचे वय किती आहे, एवढं वय असून सुद्धा महाराष्ट्र भ्रमण करून कर्मचाऱ्याच्या हक्कासाठी लढतात. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मी आज या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी बंजारा समाजाचा एक भटक्या समाजाचा मुलगा असून मी मला डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आपल्यासमोर मांडतात, जे इमानदारीने आपल्यासमोर राहतात, त्यांचे विचार मला पटतात. म्हणून सर्व मी बौद्ध बांधवामध्ये मिसळून राहण्याचा मी संकल्प केलेला आहे. माझ्या बंजारा बांधवामध्ये मी फार कमी राहतो, यापुढे मी तुमच्यासोबत राहणार आहे. या ठिकाणी भीमराज की बेटी या संघटनेने माझी दखल घेऊन या ठिकाणी छोटासा सत्कार केला. त्याबद्दल मी भीमराज की बेटी या संघटनेचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुनश्च मंचावरांचा आभार व्यक्त करतो, उपस्थित मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि गाडे साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपितो. जय हिंद. तो आज आपली समाजाची जी स्थिती आहे ती समजा आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्या समाजामध्ये नेतृत्वाची जे एक फार मोठी गॅप जे आहे, लीडरशिपची जे गॅप आहे, ती फार मोठी गॅप आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसून येतो. आणि हे नेतृत्वाची जे गॅप आहे ही भरून काढण्यासाठी आता तरुण नेतृत्व जे आहे हे समोर येणं आवश्यक आहे. आणि मी सोनिया गजभियेमध्ये आता सोनिया गजभियेशी आम्ही बऱ्याच आता सामाजिक कार्यामध्ये एकत्रितपणे काम करतो आणि आमचा प्रयत्नसुद्धा आहे की आपण जे काही गटातटामध्ये विभागलेले लोक आहो, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक अंडरस्टँडिंग करून सर्व लोकांना एकत्रित करून आपण आपला एक वार्ड एक उमेदवार देऊ शकतो का, या शक्यतेवर आम्ही काम करतो आहे. आणि त्या कामामध्ये सोनिया अत्यंत सक्रिय आहे. आम्ही 3-4 मीटिंग घेतलेल्या आहेत, चांगला प्रतिसाद आहे त्याला. कारण मला सांगा की 6.5 लाखाचे पॉप्युलेशन या नागपूर शहरामध्ये आपलं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती पॉप्युलेशन नागपूर शहरामध्ये आहे. आणि पूर्वीचा काळ समजा तुम्ही आठवला तर आपला नागपूर महानगरपालिकेमध्ये आपला महापौर असायचा, स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन आपला असायचा. परंतु आज एवढी मोठी पॉप्युलेशन असून फक्त आपण एकत्रित नाही, आपले मतं हे जे आहेत ते विभागलेले आहेत आणि या मतांना एकत्रित कसं करायचं यासाठी आम्ही सर्व लोक काम करतो आहे. मी खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला की सोनिया गजभिये हे या मुलीमध्ये मला ते नेतृत्वाचे गुण दिसतात आहेत.
आणि म्हणून ज्या ज्या लोकांमध्ये, ज्या ज्या तरुण लोकांमध्ये असे गुण दिसत आहेत, त्या सर्वांना प्रमोट करण्याचं काम, समाजासमोर आणण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकांनी करणं आता आवश्यक आहे. कारण आता आमची 50वी उलटलेली आहे. या तरुण लोकांच्या हातामध्ये हे सर्व समाजाचं काम देणं हे आता हे नीड ऑफ द अवर आहे. आणि म्हणून आम्ही ते करतो आहे, मोठ्या प्रामाणिकपणे करतो आहे. आणि मित्र, तुम्हाला सांगतो की कोविडच्या काळामध्ये सोनियानी जे काम केलं त्याची दखल घेऊन आता आठवले साहेबांनी म्हटलं की तिच्या नावातच सोनं आहे. म्हणून ही समाजाची भविष्यामध्ये नेतृत्व या सोनियांनी करावं अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे. आमच्यासारख्या लोकांची काहीही मदत लागली, उद्या तिचा सुद्धा सत्कार आहे. कोविडमध्ये तिने जे काही काम केले ऐतिहासिक स्वरूपाचं, अशा लोकांचा आम्ही उद्या सत्कार करतो आहे. माझी विनंती आहे की या भागातलाच मी आहे, माझं जन्मस्थळ इथलंच आहे बाबुळखेड्यातलं. मी लहानपणापासून अमृत गजबे साहेबांना पाहिलेलं आहे. त्यांना तो सामाजिक कार्याचा आणि राजकारणाचा जो काही वारसा आहे तो त्यांच्याकडनं मिळालेला आहे. तिला माझ्या शुभेच्छा आहेत आणि भविष्यात सुद्धा तिने नेतृत्व करावं समाजाचं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आपण जमलेले सगळे लोक आणि सोनिया गजभी भीमराज की बेटी यांना फार फार मंगलकामना आणि त्यांच्या कार्याप्रती शुभेच्छा की आपलं कार्य असंच उदंड सुरू राहू देत आणि आपल्यामुळे लोकांना त्यांच्या जीवनात बदल येऊ देत. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला बुद्धिझमची दीक्षा दिली आणि तो दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी करतो. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा देण्यापूर्वी अनेक धर्मांचा अभ्यास केला होता. त्यांनी जैन, इस्लाम, ख्रिश्चन आणि सिख या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना असं जाणवलं की या धर्मामध्ये पण कुठे ना कुठे जातीयता आहे, कास्टिझम आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की मी आता ह्या धर्मांचा विचार करायला नको. एक वेळ अशी आली होती की त्यांनी आपले काही लोक जे आहे अमृतसरला पाठवले होते शीख गुरुद्वारामध्ये. काही दिवस ते खूप दिवस राहिले, त्यातले काही लोक शीख पण झाले आणि त्यांच्या मनात असं आलं होतं की आपण शीख धर्म स्वीकारायला पाहिजे. इतक्या एका लेवलपर्यंत ते आले होते. पण तुम्हाला माहिती असेल की आजही जे आहे दलित जे आहेत पंजाबमधले त्यांचा गुरुद्वारा वेगळा आहे, जे शीख झालेले आहेत, आणि जे ऑलरेडी शीख आहेत त्यांचा गुरुद्वारा वेगळा आहे. जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांचे चर्च वेगळे आहेत आणि जे दलित लोक ख्रिश्चन झाले त्यांचे चर्च वेगळे आहेत. इस्लाममध्ये पण तसंच आहे. तर हा सगळा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि मग बुद्धिझम स्वीकार केला. आज एक अतिशय वाईट घटना जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती की एका दलित व्यक्तीचा अतिशय निर्घुणपणे खून त्या ठिकाणी केला, त्याची मी निंदा करतो या ठिकाणाहून. एका दलित व्यक्तीचा इतका जुलमी पद्धतीने, ही एक फार मोठी धर्म काही शिकवत नाही पण धर्माच्या नावावर एका दलित व्यक्तीचा खून केला. त्याला त्याचे हात कापले, पाय कापले, त्याला त्याचं प्रेत जे शरीर जे आहे ते लटकवलं एका ठिकाणी आणि तालिबानपेक्षाही अतिशय क्रूरता, अतिशय भयानकता त्या घटनेने आज दाखवून दिलं. त्यावरूनच मला आज इतकं वाईट वाटत होतं की बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्म आपल्याला दिला तेव्हा त्यांनी किती विचार केला. आपल्याला बुद्ध धर्मामध्ये जाताना आपल्यासाठी कोणताच वेगळं बुद्धविहार नाही, आपलं स्वतःचं विहार आहे. असं नाही की बा जे पहिलेचे बुद्धिस्ट आहेत त्यांचं वेगळं विहार नाही, आपलं वेगळं विहार, असं काही नाही आहे. आपण कोणत्याही देशात गेला, बुद्धिस्ट देशात गेला की आपल्याला तोच मान सन्मान मिळतो, तोच आपल्याला रुतबा मिळतो. पण इतर धर्मात तसं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेबांनी एक जबाबदारी दिली होती की बुद्धाचा धम्म जो आहे आपल्याला हा वाढवायचा आहे, लोकांमध्ये हा धर्म शिकवायचा आहे, धम्म शिकवायचा आहे. त्यामुळे हे एक फार मोठं चांगलं काम, कारण धम्म शेवटी काय करतो, लोकांसाठी करुणा निर्माण करतो. धर्म काय करतो, लोकांचा जीवन बदलवतो. तर हे करुणेचं काम जे आहे सोनियाजी करत आहेत, त्यांना फार फार शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी बुद्ध धर्माच्या अनुसारच अनुसरण करावं. आपली शिक्षा आणि आपलं सगळं काही जे आहे त्या बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारेच आपण करावं. मित्र हो, या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या संयोजिका ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या ॲडव्होकेट सोनियाजी गजभी आहे. सोनियाचं नाव घेता घेता अनेक लोक सोनिया गांधी म्हणतात, कारण सोनिया गांधी हे राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे. परंतु नागपूरच्या सोनिया गजभी ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे आणि आपण सर्वांनी यांचं कौतुक करणं फार आवश्यक आहे. मित्र हो, हा दिवस आमचा मुक्ती दिवस आहे. हजारो वर्षानंतर हा मुक्ती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. या देशामध्ये अनेक राजे महाराजे निर्माण झाले
अनेक शासक निर्माण झाले, कोणीही आम्हाला मुक्ती दिली नाही. आणि हजारो वर्षानंतर एकच महामानव निर्माण झाला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आम्हाला जनावरातून माणसामध्ये परिवर्तित केलं आणि आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि म्हणून हा जो मुक्ती दिन आहे, हा आमच्यासाठी आमच्या जीवनाचा, नवजीवनाचा दिवस आहे. या दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी भाषणासाठी खरं म्हणजे आलेलो नाही, व्याख्यान देण्यासाठी आलेलो नाही. ज्यांनी ज्यांनी या समाजामध्ये आपलं कर्तृत्व बजावलेलं आहे, त्यांचा गौरव पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. या मुलांचा सत्कार झाला, अनेक मान्यवरांचा सत्कार झाला. आणि सत्कार म्हणजे साधी बाब नाही, जीवनाला कलाटणी देणारी जी बाब असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मॅट्रिकमध्ये पास झाले होते, त्यावेळेस त्याचा सत्कार करण्यात आलेला होता. आणि त्या सत्काराच्या वेळेस केळुस्कर गुरुजीचं बुद्धाचं चरित्र दिलं. ते बुद्धाचं चरित्र त्यांच्या जीवनाचा कायापालट करून गेलं आणि आयुष्यभर त्या बुद्धाच्या विचाराचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला. आणि म्हणून हा सत्कार काही मामूली सत्कार नसतो, याचा जीवनावर फार मोठा परिणाम होत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला, जे विद्यार्थी या ठिकाणी वही पेन्सिली घेऊन गेले, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 शस्त्र आम्हाला दिलेली आहेत. आमच्या मुक्तीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 2 शस्त्र दिलेले आहेत. ते शस्त्र कोणतं? आम्हाला तलवारी आणि भाले दिले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमचा मुक्तीचा विचार आमचा ब्रेन आणि पेन आहे, हे खरे आमचे शस्त्र आहेत. आज या कार्यक्रमामध्ये, या मुक्तीदिनी या विद्यार्थ्यांना जे विचार दिलेले आहेत, जे पेन्सिल दिलेली आहे, पेन दिलेला आहे, हे खरे आमचे शस्त्र आहेत. या शस्त्राचा उपयोग आमच्या समाजाच्या कल्याणासाठी करावा, आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी करावा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहेत की या देशाला भारतमय करण्याचे, हे स्वप्न साकार करण्यासाठी या संपूर्ण पिढीने आपलं आयुष्य समर्पित करावं, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. सोनियाताईच्या संकल्पनेतून आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा जो सोहळा आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी सोनियाताईचे हार्दिक अभिनंदन करतो. कारण हजारो वर्षाच्या ज्या गुलामीतून इथल्या माणसांना पाणी पिण्याची सोय नव्हती, त्यांच्या सावलीनं विटाळ व्हायचा, ज्या मृत झालेल्या समाजाला मुक्ती देण्याचं काम बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956च्या दिवशी पवित्र दीक्षाभूमीवर आम्हाला धम्मदीक्षा देऊन या गुलामगिरीतून मुक्ती केले. आजचा हा खरा दिवस म्हणजे कोणी 14 ऑक्टोबर 1956 धम्मप्रवर्तन दिन म्हणतात, कोणी दसरा म्हणतात. परंतु सम्राट अशोकाच्या विजयादशमीला, जेव्हा सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बरेचसे लोक असं म्हणतात की त्या युद्धाच्या नंतर त्या अशोकावरती जो परिणाम झाला त्यामुळे त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. परंतु अर्ध सत्य हे आहे की सम्राट अशोकाला ज्या वेळेस त्या दुःखाची परिणती झाली आणि ह्या दुःख निवारण करणारा जर कोणी धर्म असेल तो तथागताचा धम्म आहे. तर धम्मचक्र प्रवर्तन दिन हे विजयादशमी ज्या दिवशी अशोकाने दीक्षा घेतली तो दिवस आहे. आणि म्हणून तो विजयादशमी आपण तो त्यावेळेस दसरा होता, म्हणून बाबासाहेबांनी बरोबर 2500च्या वर्षानंतर आपल्याला हे धम्मदीक्षा दिलेली आहे. मित्रो, सोनियाताईंनी कास्ट्रेच्या माध्यमातून नुकतीच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्या कास्ट्रा फेडरेशनच्या माध्यमातून सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे. ते सरकार हादरलं, कारण ही बाब महत्त्वाची आहे की ही ताई गोरगरिबांच्या कल्याणासाठीच काम करत नाही, तर कर्मचाऱ्यांच्या आणि शासनाच्या विरोधातसुद्धा एल्गार पुकारते आहे. आता डाट सरांनी सांगितलं की हा कार्यक्रमाचं जे महत्त्वाचं जे आकर्षण होतं ते होतं पेन आणि वहीचं वाटप. आपल्याला माहीत आहे बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या पर्वामध्ये म्हटलंही होतं की बुद्धिस्ट पीपल कॅन नॉट रूल विथ आर्म्स अँड विपन, दे शूड हॅव टू लर्न विथ ब्रेन अँड पेन. हे सरांनी सांगितलेलं आहे की बुद्धाच्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं शस्त्र आणि अस्त्राच्या भरोशावर राज्य करू शकत नाही, तर त्यांनी बुद्धी आणि लेखणीच्या भरोशावर राज्य करायला शिकलं पाहिजे.
तर या अनुषंगाने आजचा या कार्यक्रमामध्ये जे आपण लेखणी आणि पुस्तकं दिलेली आहेत, उद्याची पिढी ही बुद्धाच्या विचाराची पिढी असणार, उद्याचं परिवर्तन ही मुलं करणार. आणि या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आज ज्या मान्यवरांचा सत्कार झालेला आहे त्या सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब मला असं इथं म्हणायची आहे की ज्या राज्य सरकारांच्या मागासवर्गीय धोरणाच्या विरोधामध्ये आणि 7 मेचा जो GR रद्द केला त्याच्या अनुषंगाने आम्ही जवळपास सर 230 संघटनांना, मागासवर्गीय संघटनांना एकत्र आणलं आणि आरक्षण हक्क कृती समिती स्थापन केली. आणि आरक्षण हक्क कृती समिती स्थापन केल्यानंतर आम्ही 26 जूनला संपूर्ण राज्यभर आंदोलने केली, त्याची दखल घेतली नाही. आणि दखल घेतली नाही म्हणून त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये आम्ही केस दाखल केली. परंतु हे सरकार जर समजा एखाद्या समाजाच्या भल्यासाठी किंवा एखाद्या समाजाचं मतासाठी जर राजकारण करत असेल आणि मागासवर्गीय अन्याय करत असेल तर हे फक्त मतांसाठी आहे, हा राजकीय गेम आहे. आणि ज्या राष्ट्रवादी जी पार्टी आहे ती फक्त त्या पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांच्या फक्त मतासाठी त्यांनी मागासवर्गीय अन्याय करत आहेत. आणि म्हणून आम्हाला असं वाटले की जर आम्ही 230 संघटना एकत्र करू शकतो, आदिवासी, भटके, विमुक्त ह्या सर्व लोक जर एकत्र येऊ शकतात तर का आम्ही आमचे राजकीय प्लॅटफॉर्म उभा करू शकत नाही. आता एका यांनी म्हटलेलं आहे की आम्ही एक वाढ एक उमेदवारांची आम्ही ही चाचपणी करत आहोत. मला असं वाटते की तुम्ही BJP सोडून काँग्रेस, BJP आली नाही पाहिजे म्हणून काँग्रेसला वोटिंग द्या, काँग्रेस आली नाही पाहिजे म्हणून तमक्याला वोटिंग द्या. अशा प्रकारच्या व्यूहरचना, षडयंत्र या नागपुरात चालतात. रिपब्लिकन आघाडीच्या नावावरती ते षडयंत्र चालतात. आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इथं जाऊन तिथे वाड्यावर जाऊन सांगताय की आमच्यामुळे तुम्ही निवडून येऊ शकता, ही शोकांतिका आहे. आम्हाला आमचा स्वतःसुभा, आमचं स्वतःचं प्लॅटफॉर्म तयार करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला नो काँग्रेस, नो BJP, नो राष्ट्रवादी, नो शिवसेना, आम्हाला आंबेडकरी जो प्रखर विचाराने जो पेटलेला आहे, जो परिवर्तनवादी आहे असा तो शिक्षित सुशिक्षित आमदार तो किंवा नगरसेवक निवडून आणायचा असेल तर आम्हाला सर्वांनी, सर्व SC ST OBC या वंचितांनी एकत्र येऊन आपल्याला आपली ही सत्ता कॉर्पोरेशन आपण हातात घेऊ. हे बाबासाहेबांची क्रांतिभूमी आहे. या क्रांतिभूमीतून जर हा विचार पेरला गेला तर मला असं वाटते की महाराष्ट्रामध्येही आपण आपलं सरकार आणू शकतो. ह्या दळबद्री आमच्या विरोधात षडयंत्र केलेले आहेत, चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करीत आहेत, ते चुकीच्या पद्धतीनं चालत आहेत. आणि म्हणून या सरकारांना रोखण्यासाठी आपण जर सर्व एकत्र आलो तर मला असं वाटते की आपण ही लढाई जिंकू शकतो. आणि म्हणून मला या सांगायचं आहे की या समाजात जे काही लोक आहेत, जे आपल्या समाजाचं विघातक कार्य करत आहेत, आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचं राजकारण करतात आणि या येथल्या काही ज्या प्रस्थापित नेत्यांच्या हाताखालचे खेळणे होऊन बावले बनवून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यापासून आपण सावध असायला पाहिजे आणि आपली सत्ता प्रस्थापित केली पाहिजे. सोनियाताईंच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. वेळ भरपूर झालेला आहे, परंतु मित्र तुम्हाला शेवटीही एक सांगतो की या नामा जाधव जे आहेत आम्ही या 2-3 लोकांनी या काल परवाला भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण संपवण्याचा निर्धार या शासनाने केला होता. आम्ही 2-3 माणसांनी महाराष्ट्र पेटू शकतो, तर आपण सर्व एकत्र आले तर काय करू शकत नाही हे मला वाटते. आणि हे होऊ शकते यासाठी आपण सर्व निर्धारांनी पुढे आलेलं पाहिजे. आपल्यातला प्रामाणिक आणि अप्रामाणिक, लाचार आणि दलाल आपण ओळखले पाहिजे. हे आपण जर ओळखलं तर सत्ता आपली असेल. एवढंच सांगतो, सत्ता आपण मिळूया, आपण एकत्र येऊया. बाबासाहेबांच्या विचारातला रिपब्लिकन, बाबासाहेबांच्या विचारातला पक्ष जर आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला या लोकांना बाजूला करून इमानदार सोनियाताईसारख्या उमेदवारांना पुढे आणायला पाहिजे. अशा लोकांना आपण नेतृत्व दिलं पाहिजे जे आपल्या समाजाचं रक्षण करेल. धन्यवाद. इथेच थांबतो. जय भीम. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे
आणि समाजाच्या विकासासाठी आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करणाऱ्या कर्तव्यदक्ष अशा आमच्या भीमराज की बेटी व संविधान रक्षकच्या संस्थापक अध्यक्षा अधिवक्ता उच्च न्यायालय नागपूरच्या मॅडम सोनियाजी गजभिये या सगळ्यांना 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा आणि या समारंभात मनपूर्वक सर्वांचे मी स्वागत करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात बौद्ध धर्मियांच्या उत्सवाचा दिवस असतो. 14 ऑक्टोबर 1956 वर्षी दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये आपल्या असंख्य अनुयायांसोबत दीक्षा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारले होते आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी असंख्य भारतीय बांधव इतर धर्मामधून बौद्ध धर्मात रूपांतरित होत आहेत. याचे विशिष्ट कारण आहे, कारण बौद्ध धर्म हा वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे. बौद्ध धर्म हा माणसात भेदभाव मानत नाही. हिंदू धर्म आपल्या पूर्वजांवर जबरदस्ती लादलेली एक गुलामगिरी होती. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांच्याकडे साधन उपलब्ध नव्हती, म्हणून त्यांना त्या गुलामगिरी विरुद्ध बंड करून स्वतःची सुटका करता आलेली नाही. आपण हिंदू धर्मात अस्पृश्य म्हणून ओळखले जात होतो आणि त्यात माणूस म्हणून आपले जगणे, आपला स्वीकार आणि आपला विकास होऊ शकत नव्हता. आणि बुद्ध धर्म हा बाबासाहेबांच्या मतानुसार सर्वात श्रेष्ठ धर्म होता. दुसऱ्या कोणत्याही धर्माची बौद्ध धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्माशी आता बाबासाहेबांचे क्रांतिकारी तत्वज्ञान जुळलेले आहे आणि बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकांना कायद्यासमोर समानता आणि धार्मिकतेचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या मार्फत प्रदान केलेले आहेत. त्यामुळे लोक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आढळून येते. या मंचावरून मी सर्वांकडून हीच अपेक्षा करतो की प्रत्येक बौद्ध समाजातील व्यक्ती हा धम्मचक्र असाच निरंतर पुढे नेत राहतील.